नमस्कार. वार्ता गोव्याची या न्यूज बुलेटिनमध्ये मी नवसो परब तुमचं स्वागत करतोय. पाहूया दिवसभराच्या घडामोडी, पण त्या अगोदर महत्त्वाच्या हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी भाजपमधील असंतुष्टांना फटकारलंय. पक्ष सोडायचा असेल तर लवकरात लवकर पक्षातून बाहेर पडा. पक्षाचा विश्वासघात किंवा ब्लॅकमेलही न करण्याचा इशारा. भंडारी समाजाचे नेते तथा आमदार रवी नाईकांना पक्षात ओढण्यासाठी चढाओढ. आम आदमी पार्टीनंतर भाजपकडून रवींसाठी फिल्डिंग. भंडारी मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी सगळेच सरसावले. वाढदिनी उत्पल पर्रीकरांनी स्पष्ट केले राजकीय इरादे. पणजीतून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यास इच्छुक. पक्षानं योग्य निर्णय घ्यावा, उत्पल पर्रीकर यांचं भाजप नेतृत्वाला आवाहन. अळदोणचे सरपंच प्रणेश नाईक यांच्यावर रेस्टॉरंटमध्ये जीवघेणा हल्ला. बुरखे घालून आलेले हल्लेखोर पसार. गंभीर अवस्थेत प्रणेश नाईक गोमेकोत दाखल. मित्र किरकोळ जखमी. वन खात्याकडून रानडुकरांच्या शिकारीला सशर्त परवानगी. उपवनरक्षकांना दिले अधिकार. रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्यानं सरकारचा निर्णय. आणि वास्कोतील मासळी विक्रेत्यांचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता. घाऊक मासळी विक्रेत्यांवर पूर्णपणे बंदी घातल्याशिवाय किरकोळ विक्रेत्यांचा स्थलांतरास नकार. मुरगाव पालिका आणि विक्रेत्यांची संयुक्त बैठक निष्फळ. जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर त्यांनी तो लवकरात लवकर सोडून जावं. पक्षाचा विश्वासघात करू नये आणि पक्षाला ब्लॅकमेलही करू नये. लोक पक्षाला ओळखतात, माणसाला नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी असंतुष्टांना फटकारलंय. भाजपच्या उमेदवारीसाठी जर कोण दावेदारी करत असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. दावेदारी कोणीही करू शकतो, असं ते म्हणाले. उत्पल पर्रीकरान आपलो एक प्रचार असो सुरू केला पणजे. तो म्हणटा की बीजेपीची तिकीट पणजे आपल्याकून मेळटली म्हणून. अजून काही तिकिटी संदर्भात बट ॲज अ मिटींग जावन आयल्या आपले पर्यंत करता तो विषय आसा. पार्टी म्हणून अशें काय अजून ठरूंक ना. ओके. बट तेणी दावो करप कितपत योग्य अशें दिसता? दावा प्रत्येक करू शकतात न्ही. दावा करपाक कोण हाडूं शकतात. तुमचे मत किती तुझे? अजून ते आमी इंडिव्हिज्युअल मत काय ना, आमी सगळे मेळून ते सगळे मेळून ठरयतात न्ही. पार्टीचे पळय कोर कमिटी बसून खंयची नांवां सिलेक्ट करप हे कोर कमिटी ठरता. नंतर ती एक सिटार 2 किंवा 3 नांव आमी 1, 2, 3 वयर धाडटात. तर वयर फायनल सांगता. बघ दुसरी गजाल म्हणजे मायकल लोबो बीन हे जे आसा म्हणजे बीजेपीचे भितरलेच बंडखोर अशें आमी म्हणूं येता तेंकां. ते एका वटेन तेंची हालचाली आतां म्हणटा बीजेपी सोडटा हे करता. ह्या सगळ्या घडामोडींचेर तुमचो एज अ सिनियर लिडर म्हणून कितें व्यू आहा? हे पळय, गोंयचें राजकारण तुमी सगळे जाणात. कोण खंय रावतलो खंय वयतलो हे तांचे त्यांनी ठरोवपाचें. आणि त्यामुळे कोणाक कोण धरूंक शकना. कोणाक जाय जाल्यार कृपया तेणी बेगीन वचचे जाल्यार बेगीन वचचें. कोणें जर पार्टी सोडून वता आतां विश्वासघात शेवट करचो न्हय. बेगिना बेगीन कोणाक वचपाचें आसा. हांव अमूक म्हणून कोणाचें नांव घेना. जेंका कोण हांगा रावपाचें ना तेणी अवश्य आपल्याक जाय तें म्हणजे बेश्टे पार्टीक ब्लॅकमेल करूंक जायना. पूण ते अशें गेले म्हण नुकसाण जावपा ना अशें म्हणटा. ना शेवटी मतदार जाणा न्ही, मतदार पार्टी वळखता, मनशाक वळखना. थँक्यू. माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांना आम आदमी पक्षातर्फे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सतर्क झालेल्या भाजपनंही रवींना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रवी नाईक भाजपमध्ये आल्यास आपनं भंडारी समाजासंदर्भात खेळलेला डाव आपोआपच हाणून पडेल असा विश्वास भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आहे. राज्यात भंडारी समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे. तरीही गेल्या 60 वर्षात रवी नाईक वगळता भंडारी समाजाच्या इतर एकाही नेत्याला कोणत्याही पक्षानं मुख्यमंत्री पद दिलेलं नाही. या समाजावरील हा अन्याय दूर करण्यासाठी आप येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून भंडारी समाजातील नेत्यालाच पुढे करेल अशी घोषणा आपचे ज्येष्ठ नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी काहीच दिवसांपूर्वी केली होती. शिवाय या नेत्याचं नावही लवकरच घोषित करणार असल्याचं म्हटलं होतं. आपच्या या घोषणेनंतर भंडारी समाजाचे राज्यातील सर्वोच्च आणि लोकप्रिय नेते रवी नाईक यांच्या नावाची राज्यभर चर्चा आहे.
या संदर्भात आपचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल आणि रवी नाईक यांच्यात चर्चा झाल्याचे अंदाजही बांधले जात आहेत. शिवाय बहुसंख्य भंडारी नागरिकांकडून आपच्या या निर्णयाचं स्वागतही करण्यात येतंय. या पार्श्वभूमीवर आता भाजपनंही काँग्रेसवर नाराज असलेल्या रवी नाईक यांना लवकरात लवकर भाजपमध्ये आणून आपचा डाव अर्ध्यावर मोडून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. रवी नाईक सध्या काँग्रेसचे आमदार असले तरी अंतर्गत कलहामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून त्यांनी पक्षांपासून पूर्णपणे फारकत घेतली आहे. रवी काँग्रेसमध्येच असले तरी त्यांचे दोन्ही मुलगे सध्या भाजपमध्येच आहे. रवी नाईक यांनीही मध्यंतरी भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, पण काही कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला नव्हता. अशा परिस्थितीत आपनं रवींना येण्याच्या हालचाली सुरू केल्याचं वृत्त येताच भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली. मुख्यमंत्री, गृहमंत्री अशा मोठ्या पदांवर कार्यरत असताना रवी नाईक यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. भंडारी समाजात त्यांना आजही मानाचं स्थान असून बहुतांशी भंडारी समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. असा नेता आपमध्ये गेल्यास भंडारी समाज भाजपपासून दूर जाऊ शकतो, हे लक्षात घेऊनच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी रवी नाईक यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यावर रवी नाईक काय निर्णय घेणार याविषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते प्रतिक्रिया देऊ शकले नाही. दरम्यान भंडारी समाज कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. राज्यात भंडारी समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे, त्यामुळे विविध राजकीय पक्ष एकगठ्ठा मतांच्या हव्यासाने समाजातील नेत्यांची भेट घेत राहतील, त्यात चुकीचे काहीही नाही. समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांची भूमिका योग्यच आहे, असं मत भंडारी समाजाच्या युवा नेत्यांनी बुधवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडलं. सत्ताधारी भाजपनं भंडारी समाजाचा विचार केला असता तर समाजाच्या प्रलंबित मागण्या कधीच पूर्ण झाल्या असत्या, असंही त्यांनी नमूद केलं. भाजपची पणजीची उमेदवारी मलाच मिळणार असा विश्वास उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केलाय. उत्पल पर्रीकर यांनी आपल्या वाढदिनी गुरुवारी पणजीतल्या श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं आणि आपले राजकीय इरादे स्पष्ट केलेत. आपले वडील मनोहर पर्रीकर यांनाही सहज काही मिळालं नव्हतं. त्यांच्याप्रमाणे मलाही संघर्ष करावा लागेल असं उत्पल म्हणाले. आज वाढदिवस म्हणून सकाळच्यान गोंयच्यान आनी पणजेंतल्यान सगळ्यांची शुभेच्छा येतात. आनी आजूय सगळ्यांक दीस चालू करतना देवी महालक्ष्मीच्या पांया कडेन येवन आशिर्वाद घेतलो. त्याच बरोबर सगळे असंख्य संख्येन लोक येयल्या बर्थडेचे अभिनंदन करपाक. तांकां धन्यवाद दिता. बर्थडे म्हणजे तुम्ही कॅन्डिडेटचे बी तुमचे अनाउन्स करपाक सोदता. कॅन्डिडेटचेर हांवें पयलींच सांगलां, हांवें म्हज्या पार्टीक म्हाका पणजेंतल्यान इलेक्शन कंटेस्ट करूंक जाय हें सांगिल्लें आसा आनी पार्टी म्हाका तिकेट दितली असो पूर्ण विश्वास आसा. पार्टीन तिकेट दिना केली जाल्यार तांचे इंडिपेंडंट म्हाका ताचेर आतां उलोवपाची गरज ना. मनोहर पर्रीकाराक आयुश्यान केन्नाच कितें इजिली मेळूंक ना आनी म्हाका सुद्दां तशेंच कश्ट करचे पडटले. काही कठीण निर्णय घेवचे पडूं शकता. ताचे कडेन म्हाका ताकद दिवची अशेंच देवी कडेन मागल्या. आनी गोंयभर भाई बद्दल कितें तरी मनान आशिल्लें अशे असंख्य कार्यकर्ते आसा. तांच्या रुपान म्हाका ती ताकद मेळटली. भाईन जे कितें निर्णय घेतले कठीण हांकां सामोरे गेले ते बीजेपीन रावून गेले. तुमचे कशें आसतले? तुमी बीजेपीन रावनूच करपाचें. पूण ते तेन्ना निर्णय घेवपाचो वेळ येतलो. शेवटी लोकांचें कितें मत आसा तें आयकून करपाचें आसा. ते हांवें सांगलां आनी पार्टी म्हाका दितली हाचेर पूर्ण विश्वास. थँक्यू. प्रेझेंट बीजेपीचेर तुमचें मत प्रेझेंट काय ना, प्रेझेंट बीजेपी आसा ती पार्टीच्या स्ट्रक्चरान तांचें काम चालू आसा. हांवें पणजेंतल्यान रावपा खातीर पार्टी खातीर पार्टेक सांगता. तिकेट बी दिना जाल्यार तुमचो प्लॅन बी रेडी आहे. ते अजून म्हाका ताचेर उलोवपाची गरज ना. पार्टी दितली हाचेर पूर्ण विश्वास आसा. देवा कडेन सुद्दां तेच मागता. थँक्यू. उत्पल आज शक्ती प्रदर्शनचा भाग वगैरे काही आहे का? नाही, वाढदिवस आहे. सगळे विश करायला देवाचा आशीर्वाद सगळ्यात आधी घ्यायचा एवढीच इच्छा होती. तर सगळेजण इथे भेटायला. अजून वेगळं काय करायचं? उत्पल विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत. 25 वर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आगामी काळात काय रणनीती असणार आहे? मनोहर पर्रीकर यांनी नेतृत्व केलं आहे. पुढे हाच चेहरा राज्याच्या राजकारणात दिसणार आहे का?
नाही, मी पार्टीला सांगितलं की मला पणजीतून भारतीय जनता पार्टीच्या तर्फे निवडणूक लढवायची आहे. तो पार्टीचा निर्णय आहे. आज वाढदिवस निमित्त आशीर्वाद घ्यायला आलोय. सो रणनीती वगैरे इथे बोलायची जागा नाही. थँक्यू. पण आपण सांगला की पर्रीकर विजन म्हटलं ना हांव ते कोण कितें सांगता म्हणजे हांव कितें उलयतां. हांव आज बर्थडे निमित्तान आशीर्वाद घेवपाक आयला आनी सगळे कार्यकर्ते म्हाका विश करपाक हांगा आयले. थँक्यू. रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्यानं सरकारनं एक धाडसी निर्णय घेतलाय. वन खात्याकडून रानडुकरांच्या शिकारीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधी उपवनरक्षकांना अधिकार देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना उपद्रवकारी ठरलेल्या रानडुकरांची शिकार करण्याची सशर्त परवानगी वन खात्यानं उपवनरक्षकांना दिली आहे. शेतीची नासाडी आणि अन्य प्रकारचा उपद्रवही रानडुकरांकडून होत असे. शेती बागायतींना उपद्रवकारक ठरलेल्या या प्राण्यांना उपद्रवी घोषित करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून होत होती. हे प्राणी शेती बागायतीत घुसतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करतात अशा तक्रारी आहेत. पिकाची हानी करणाऱ्या प्राण्यांना त्या भागात काही कालावधीसाठी उपद्रवी घोषित करता येतं. त्यानुसार केंद्र सरकारकडे अहवालही मागितला होता. राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला, परंतु पुढे काहीच झालं नाही. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी वेळोवेळी विधानसभेत विषय मांडून रानडुकरांना उपद्रवी घोषित करावं अशी मागणी केली होती. विजय सरदेसाई यांनीही कृषी मंत्री असताना पिकांना हानी पोचवणाऱ्या रानडुकरांसारख्या वन्य प्राण्यांना उपद्रवी घोषित केलंच पाहिजे अशी भूमिका घेतली होती. राज्याच्या अंतर्गत भागात खास करून 70 तालुक्यात रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. शेती बागायतीची नासाडी केली जात असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. पश्चिम घाट भागात प्रामुख्यानं 70 परिसरात वन्य डुकरांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. रानडुकरांच्या मांसाला खवय्यांची पसंती असल्यानं रानडुकरांवर संक्रांत तर येणार नाही ना अशी ही भीती व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. फोंडा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मगोचे नेते डॉक्टर केतन भाटीकर यांच्या गटानं वर्चस्व राखलंय. मगोच्या नगरसेविका जया सावंत यांनी 9 विरुद्ध 6 अशा फरकानं विजय मिळवलाय. सर्व नगरसेवकांनी एकमतानं येऊन फोंड्याचा विकास करणं आवश्यक आहे असं नगराध्यक्ष शांताराम कोल्वेकर म्हणाले. आज व्हाईस चेअरपर्सनचे इलेक्शन आशिल्लें. पयलींचो व्हाईस चेअरपर्सन वीरेंद्र धवळीकर हाणें रेजिग्नेशन दिल्लें आनी त्याच्या अनुशंगान आमकां ते निवडणूक घेवची भाग पडली. सो आमचो प्रयत्न आशिल्लो स्पेशली की हे इलेक्शन चड करून अनअपोज जावचें, पण तो प्रयत्न सक्सेसफूल जालो ना. कितें आसा की मागीर दोग जाणां भितर फायट जाली आनी तुमकां खबर आसा 9 जया सावंत हाका 9 मतां पडली आनी अर्चना डांगे हाका 6 मतां पडली. अशें करून जया सावंत हे निवडून येयले. आता हे सगळे 15 कावन्सिलरांनी डिसायड करपाचें आसता कोण कोणाक बाबा ही व्हायस चेअरमॅनाची माळ ही कोणाच्या गळ्यात घालपाची, हे सगळे कावन्सिलराक रायट आसता. आनी हेज्या भितर हांवें जशें फाटल्या मिनीट हेका सांगलेलें की म्युन्सिपालिटीक शक्यतो तुमी ज्यो पार्टी लेवलाचेर हें करूं नाकात. इलेक्शन अशें पार्टी लेवलाचेर जावपाक जायना हें म्हाजें पयलींच्यान मत आसा. कारण आमी जेन्ना निवडून आयले आमी पार्टी सिंबॉलाचेरूय निवडून येवना. सो त्या दृश्टींतल्यान म्हाका दिसता की एक लोकांचे ज्यो इच्छा आसा, लोकांची जी कामां आसा, लोक आमचे म्युन्सिपालिटी कडेन जे पळयता त्या दृश्टींतल्यान हे आतां व्हायस चेअरमॅन जे निवडून आयला ताका हांव शुभेच्छाय दिता आनी ताणें त्या पद्दतीन लोकांची कामां करपाक ताणें फुडाकार घेवचो. आनी हांव अजुनूय सांगता की हांव जे चेअरपर्सन म्हणून बसला आनी हांव ताका व्हायस चेअरपर्सनाकूय विनंती करता की आमी पळयता आसतना सगळे 15 वॉर्डाची कामां करपाक आमचो फुडाकार आसपाक जाय. तुमी जरी खंय तरी बीजेपी जशें हांवें पयलीं फावटी म्हटलां न्ही, आनी हो एक लायक मायंडेड ग्रूप एके कडेन येवन जेन्ना हांवूय जाल्लो पळय न्ही, म्हाजें इलेक्शन जाल्लें चेअरपर्सनाचें तुमकांय खबर आसा, तेन्ना हांव बीजेपीचो आनी अजुनूय बीजेपीनूच आसा. तुमकां लास्ट टायम म्हाका हें घेतलेली बायट घेतलेली तातूंतय हांवें तुमकां क्लियर केल्लें आसा की हांव अजून बीजेपी पार्टी सोडून खंयच वचना. कारण हांव जेन्ना बीजेपीन आयल्लो पळय त्या दिसाच्यान म्हाका कोणें ओडूनय हाडूना. म्हाका मनाक पडटालें तेची आयडियोलॉजी, तेची हेजें, त्या प्रमाणे हांवें ते बीजेपी पार्टी मार्फत हांव काम करतालो आनी अजून हांव काम करीत आसा म्हाज्या पद्दतीन. आनी हांवें तेन्नाय स्पेसिफिकली सांगिल्लें की जेन्ना म्युन्सिपालिटी इलेक्शन आसता आनी म्युन्सिपालिटी लोकल सेल्फ गव्हर्मेंट आसा, लोकल एका गव्हर्मेंटाक पार्टी
अक्रॉस द पार्टी म्हणजे पार्टी सोडून आम्ही काम करपा जाय अशें माझे वैयक्तिक मत. वास्कोतील घाऊक मासळी विक्रेत्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करत मासळी विक्रेत्यांनी तात्पुरत्या शेडमध्ये स्थलांतर करण्यास नकार दिलाय. त्यामुळे मुरगाव नगरपालिका आणि वास्को मासळी बाजार विक्रेत्यांची संयुक्त बैठक निष्फळ ठरली. मासळी विक्रेते 30 वर्षाहून अधिक काळ फिश मार्केट शेडमध्ये मासळी विकत आहेत. मग ही इमारत अधिसूचित कशी नाही असा सवाल गोयच्या रापणकरांचो एकवटचे ऑलेन्सियो सिमोइस यांनी केलाय. म्युन्सिपाल्टीन हे बरी गजाल. फर्स्ट टायम म्युन्सिपाल्टीन इलिगल सेल ऑफ फिशाचेर कायदो इम्प्लिमेंट केला आणि तो कायदो आसा म्हणून ताणें इम्प्लिमेंट केलो. आतां अशें आहा की अशें आयकूंक येता की मार्केट जी आहा 30 वर्साची मायस मार्केट ती हुंय नोटिफायड जावना. जोरी ती नोटिफाय जावना जाल्यार 30 वर्सां कोण कितें विकतालो त्या मार्केटीन, नुस्तेंच विकतालो न्ही. सो आयज ते मनीस जे पळय बोट घालता तांकां हांव विचारपाक सोदता की तेंची पळय एरिया ते विकता तांकां कितें तरी परमिशन आहा, इन्क्लुडींग द प्लेस वेर दे सेलिंग इट. सगळें इलिगल आहा. पूण तुमी आपणाचे फूत एक 2-3 मनशां खातीर 300 फॅमिलीक तुमी फोंडां उडोवपाक सोदता. सो आमी क्लियर आसा. आमी CEO कलेक्टराक सांगपाक सोदता की मार्केट हो अनलेस आमकां सारकें बरोवन दिता आनी हो मार्केट खऱ्यांनी फिशरमॅनाक तुमी दितलें हें आमकां एश्युरेशन जाय. आनी हें सपोज आमकां मेळना आमी ह्या मार्केटींतल्यान कशें भायर वयचे ना. कित्याक हो मार्केट नुस्तेकाराचो आनी हो मार्केट तूं बांदता नुस्तेकाराक. जेन्ना तूं तांकां सॅटिस्फाय करपाक शकना तेन्ना तुका ही एरिया आमी कशीच बांदपाक दिवचे ना. आनी इश्यू म्हणटा तो नुस्तेकारांचो डिमांड हें पळय भायल्यान निघता पळय तें बंद केल्या बगर. कित्याक लास्ट इयर MLA, एडमिनिस्ट्रेटर्स एंड पुलीस ऑफिसर एंड डेप्युटी कलेक्टर हें उतर दिल्लें तांणी. कित्याक तांचो डिमांड आहा कितें बाजार तर भितर बांदले नुस्तें विकपाक आनी भायल्यान तर इतलें बाजारांत कोण येना आनी ती आतां ताका गमतात. एक्चुअली जाता पळय तें भायल्यान विकता आनी बाजारांत गिरायक जायना. तांचो डिमांड हो पयलो आहा. चीफ ऑफिसरान ऑर्डरी काडल्या आनी डेफिनेटली हे डन समथींग. पूण आहा पळय तें इम्प्लिमेंट करूंक जायना सारकें. डज नॉट हॅव इनफ फोर्स. बट लोकांक जाय हो बाजार बाबा मोडून नेवो केलो. हे सगळ्यांनी रेजोल्युशन केलें ना पयलें गेल्या वर्साच्यान. बट इम्प्लिमेंट जायना कित्याक ताचो डिमांड सॅटिस्फाय जायना. सॅटिस्फाय कितें भायल्यान निघता तें बंद करा आमी फाल्यां वयतात. परवरीत गुन्हेगारी घटनात वाढ झाल्यामुळे पोलिसांनी गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी आमदार रोहन खवटे यांनी केली आहे. गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रांचने कृष्णा सावळो नाईक या तोरडा परवरी इथल्या युवकाला देशी कट्टा पिस्तूल आणि 4 गोळ्यांसह ताब्यात घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर खवटे यांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांची भेट घेऊन त्यांचं लक्ष वेधलं. परवरी पोलीस स्टेशन वी आर बीन हॅव्हिंग लॉट ऑफ इश्यूज. द परवरी PI जो एक पपेट जावन पडला ह्या सरकाराचो हॅज बीन इंटिमिडेटिंग, इन्सल्टिंग अँड नॉट एक्टिंग ऑन इश्यूज टू गिव जस्टीस टू द पीपल ऑफ परवरी. ह्या निश्काळजी खातीर खुबशे जे इनोसंट लोक आसात ते हालींच्या हालीं क्रिमिनल म्हणून जाल्यात आनी जे क्रिमिनल आसा आर गोईंग स्कॉट फ्री अंडर द अम्ब्रेला ऑफ दीस पर्टिक्युलर गव्हर्मेंट. आज आमकां परत येवचें पडटा. 2 or 3 months back we had come with similar things with the SP North, who was also holding charge of SP crime, where we have been telling him what are the issues and instances of this particular PI. मनीस जेन्ना कंप्लेन लॉज करूंक येता तेन्ना ताका न्याय जाय म्हणून येता. आतां काल अशी घटना जाली which we have been continuously talking about. कृष्णा नाईक म्हणून एकटो भुरगो is found with a pistol with live cartridges. And he has been caught. आता suddenly it has created fear in our people's mind. कित्याक फुडें हें जाला कितें आनी कशें जाला हो प्रश्न पडला. हालींच्या हालीं जेन्ना लॉ एंड ऑर्डराचेर आमी सरळ चार्ज करता सारकी ना, जेन्ना सरकाराचें काम आसता हे लॉ एंड ऑर्डर जाग्यार घालपाक, गोंयकारांक सेक्युरिटी दिवपाक. लास्ट 1 month we have seen attempted rape,
Last 1 month, you have seen cases being filed for various things which are not being entertained at the police station. वोत कृष्णा नायक लास्ट इयर होळये खातीर चाकू घेवन भोंविल्लो. ह्याच भुरग्यान फाटीं दोतोराच्या हल्ल्यान हो आशिल्लो. वोत भुरगो नरकासुरा वेळा बोवाळ केल्लो. आनी आमी लास्ट टायम PIक सांगिल्लें, SP सांगिल्लें की प्लीज एक्ट ऑन सच एलिमेंट्स विच आर डेट्रिमेंटल टू द सेक्युरिटी ऑफ पोरवोरीम. आज पर्यंत कित्याक जायना? हे टीम with the ex-sarpanch of Sukur Panchayat, one punch member of Pendi Frank Panchayat, and some citizens of this particular area has been moving vociferously under the banner of this present BJP government. BJPचो सिंबॉल घेवन हे ZPकूय भोवल्या, सगळ्याक भोवल्या, फोटोज बाकी सगळे तांच्याकडे शेअर केल्ले आसा. माय थिंग इज सुकूर पंचायत पडून 15 दीस जाले. सुकूर पंचायत पडून 15 दीस जाले आनी वोत एसोसिएशनाचो वोत ग्रुपांतल्या एकट्या मनशा कडल्यान गन मेळटा. आमी कंक्लुजन कितें करपाचें आनी कितें समजुपाचें? हे पिस्टल कोणाक हाडिल्लें, कोणाक मारपाक हाडिल्लें? आनी आतां आमी इलेक्शनाक वता. आज पुलिसेन तो धरलो SP क्रायमान, म्हणजे तोच त्याच SP ड्रायव्ह घेतलो, ताणें धरलो. वी आर हॅपी की धरलो म्हणून. धरून आशिल्लो जाल्यार कितें जावपाचें? म्हजेर गुळी आशिल्ली काय सरपंचाचेर आशिल्ली काय ZP म्हाका खबर ना. कोणाचेर आसूंक शकताले. आतां इंटेंट कितें, गन दिलें कितें, हे लोक बसताले हालींच्या हालीं तांचेर एक्शन कितें? आय थिंक दे हॅव टू बी एन्श्युअर दॅट सेक्युरिटी इज देअर फॉर ऑल पीपल. आनी हे PIचें काम आशिल्लें. काल लायव्ह कॅटेशन उबारला ते बी क्रायमान केला, हे PIन करूं ना. माय इम्पॉर्टंट इशू हियर इज लॉ अँड ऑर्डर इन पोरवोरीम इज अंडर थ्रेट अँड वी नीड टू एक्ट एज अ सोसायटी, एज पीपल. दे एक्सपेक्ट एश्युरन्स फ्रॉम अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. जेन्ना पंच मेंबर, सरपंच, आमदाराक हे आमचे लोक आमकां विचारता, अरे गन घेवन मेळ्ळो तो कितें? आमचे कडेन उत्तर ना. हें काम पुलिसेचें. फाल्यां लायसन्स समज खंयचें मेळूं ना आनी कितें समज जाल्यार, खंयचें उदकाचें कनेक्शन जाय, डिपार्टमेंट सोडलें जाल्यार पंचायत नाल्यार आमी आसता आदार दिवपाक. गनाचें तर खंय पडटलें? तो कोण, तो समीर शेख म्हणून कोण भुरगो सांगला. हे सगळी टोळी जी आसा खंयच्यान उत्पन्न जाल्या, करता कितें एसांनी आनी खंयच्यान आयल्या, हे पुलिसेन इन्व्हेस्टिगेशन करून ठोर कारवाई करपाची गरज आसा. एवरी पर्सन हू इज एसोसिएटेड विथ दीस पीपल नीड टू बी इन्व्हेस्टिगेटेड थरली आनी तांचेर एक्शन घेवपाची गरज आसा. कित्याक दीस इंटेंट लुक्स मच बिगर. आज ताका जे पिस्टल मेळ्ळा ते फक्त पिस्टलाचें ना, म्हजो क्लियर एलिगेशन आसा. ही सगळी इलेक्शनाची सद्या तयारी आशिल्ली. कोणाक नाल्यार कोणाक उडोवपाची, कोणाक उडोवपाची आनी कोणाचें नांव आशिल्लें हांव नकळो. हे पुलिसेचें काम. पिस्टल खंयच्यान आयलें? आनी हे डेली बसपी लोक हांची आज पर्यंत हांकां आपोवना कित्याक? कोणाच्या सावळेन रावले? मुख्यमंत्र्यान हाचेर स्टेटमेंट आनी क्लॅरिटी दिवपाची गरज आसा. सगळी काळजी घेऊनच शाळा सुरू करणं शक्य आहे असं मत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केलंय. कोविड संबंधी काळजी घेऊनच मी माझ्या शाळा सुरू केल्या आहेत. 1 डिसेंबरपासून प्राथमिक वर्गही सुरू करणार आहे असं पार्सेकर म्हणाले. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना ही कल्पना दिली आहे. सर्व तयारी असेल तर तुम्हीही वर्ग सुरू करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं पार्सेकर म्हणाले. टास्क फोर्स आहान सांगला की स्टार्ट करपाचें म्हणून सोमारच्यान करूं येता म्हणून. कोविड कंट्रोलान आसा, हे आसा म्हणून गव्हर्मेंटान सांगलां की आजून आमी डिसिजन घेवंक ना, शेनवार पर्यंत कितें तें घेतलें म्हणून. तुमचें कितें हेचेर मत आसा? हांव ह्या विशयाचेर नो बट एज शिक्षण तज्ञ हांवें म्हज्यो शाळा सुरू केल्या. ओके. आफ्टर टेकिंग ड्यू कॉग्निजन्स हांवें केल्यो. म्हाजे कडेन कॅम्पस मोठो आसा. आमची तयारी आसा. वी आर मोर एक्सायटेड टू ओपन. आज म्हाका सगळे भुरगे ग्रावंडाचेर बीन पळोवन खूब खोस भोगली. बाकी सगळ्या कडेन हें आसतलें अशें ना. ओके. भुरग्यांचें खूब लुकसाण जाता हें म्हाका कळटा. पूण हांवें सुरू करूं शकलो. हांवें म्हज्या टिचर्सांक त्या मुडार दवरले, पेरंट्सांक दवरल्यात. त्यामुळे बाकीच्यांनी तेच करचें अशें हांव आग्रह धरचो ना. ते सरकारान तितून निर्णय घेवचो. बट वी ऑलरेडी हॅव स्टार्ट. बट तुमकां दिसता की जर ड्यू प्रिकॉशन्स घेवन जर स्टार्ट केली जाल्यार पॉसिबल आसा म्हणून? निश्चित. आमी तश्यो वेळोवेळी आतां आमचें कॉलेज फर्स्ट इयर पासून 4th इयर पर्यंत फूल चलता. हायर सेकंडरी 11वी आनी 12वी 2 वर्ग जरी आसले आमचे कडेन 700 भुरगे आसात. ते फूल टायम चलतात. स्कुलाचे 9वी आनी 10वी चलतात. आतां आमी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी अशी. 8वी 9वी 10वी रेग्युलर आनी 5वी 6वी 7वी ही ऑल्टरनेट डेज म्हटले.
ओके. यातून म्हणजे हे टप्प्याटप्प्यान आमी सगळ्या जुलयपासून करत आसा आमी. ओके. एक हां हें सेट जालें तें सेट जालें आमी फुडें फुडें वचत रावले. आतां प्रायमरी इज लेफ्ट. आमी सादारणपणे आमचो टार्गेट हो 1 जानेवारीच्यान सगळें फूल फ्लेज चलतलें असो आमचो एक प्रयत्न आसा. आनी तुमी प्रिपेर आहात तेका? प्रिपेर्ड आसा. हांवें सीएमाक बीन म्हटलेलें आसा वेळोवेळी. तांचेंय कितें म्हणलें की इफ यू आर रेडी, इफ यू आर प्रिपेर्ड, इफ यू आर टेकिंग ऑल प्रिकॉशनरी मेजर्स आनी जर टिचर्स आनी पेरंट्सांचें जर सहकार्य आसा जाल्यार इट इज ऑलवेज एडवायजेबल दॅट यू गो अहेड. हांवें ताच्या कानार घातलेलें. आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.